जो तुम ना हो रहेंगे हम नहीं, ना चाहिए कुछ तुमसे ज्यादा तुमसे कम नहीं। जय शिवराय, जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग लव ट्विटर्स क्रिएट करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची गरज आहे ज्याचं नाव आहे काइनमास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन डाउनलोड करू शकता। आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की भावांनो आपल्या चॅनलवरती अशीच ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवली जाते। आणि भावांनो, व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज होईल ते सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि तिथनं डाउनलोड करण्यास तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। त्यावरती पण मी सगळं काही मटेरियल टाकत असतो आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही विचारायचं असेल किंवा मला काही डाऊट असतील, माझ्याशी बोलायचं असेल किंवा तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा डेमो व्हिडिओ सगळ्यात पहिले बघायचा असेल की नेक्स्ट एडिटिंग कोणती येणार आहे, तर त्यासाठी तुम्ही सिम्पली मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता। इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर चला भावांनो, जराही वेळ नाही घालवता तर आजची व्हिडिओ आपण सुरू करूया। ओके, तर भावांनो काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं 9.16 ही साईज सिलेक्ट करायची, मधली फुल स्क्रीन। ठीक आहे, साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं वरती बघू शकता मीडियाचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं बॅकग्राऊंडवरती जाऊन ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। बॅकग्राऊंडवरती क्लिक केल्याच्यानंतर आता इथनं जेवढा लंबा तुम्हाला स्टेटस क्रिएट करायचा आहे तितका लंबा स्टेटस घेऊ शकता। तर मी इथनं 10 सेकंदाचा बनवून दाखवतोय, तुम्हाला जितका लंबा बनायचा असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता भावांनो। त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं जो पण PNG तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचा आहे ती PNG आपल्याला इथनं सिलेक्ट करायची। तर मी एक PNG सिलेक्ट केलेली भावांनो, तिला अशा प्रकारे आपण बघू शकता, अशा प्रकारे तिला झूम करून घ्यायचं आहे आणि हिची लेंथ आपल्याला जितकं बॅकग्राऊंड आहे तितकं खेचून न्यायचं आहे। खेचून नेल्याच्यानंतर करायचं काय, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं 3 डॉटवरती जाऊन आपल्याला याचा एक डुप्लिकेट घ्यायचा आहे भावांनो। बघू शकता 2 आलेले आहे। आता करायचं काय, 1 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं आपल्याला याच्या कलर फिल्टरवरती यायचं आहे। कलर फिल्टरवरती आल्याच्यानंतर या ऑप्शनवरती यायचं आहे आणि इथनं याला एक व्हाईट करायचं आहे भावांनो। व्हाईट केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर आता करायचं काय, याच्यावरती क्लिक करायचं आहे 1 नंबरच्या याच्यावरती आणि इथं ओव्हरऑल ॲनिमेशनवरती येऊन याला आपल्याला 2nd नंबरचं ॲनिमेशन द्यायचं आहे। तर बघू शकता असा इफेक्ट याच्यामध्ये लागून जाईल। त्यानंतर करायचं काय भावांनो, लेअरवरती जायचं आहे। लेअरवरती जाऊन इथं बघू शकता ओव्हरऑलचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती यायचं आहे। याच्यावरती आल्याच्यानंतर इथं फॉगचा ऑप्शन बघू शकता 1 नंबरला दाखवत आहे, तो तुमच्याकडे नसेल तर इथं खाली गेट मोरवरती जाऊन डाउनलोड करू शकता। त्यासाठी डाटा ऑन करा आणि डाउनलोड करा। त्यानंतर आपल्याला याच्यावरती शेवट 4 नंबरचा सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्याच्यानंतर भावांनो याला बघू शकता इथं तुम्ही अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, असं खाली आणि याची लेन्थ शेवटपर्यंत खेचून न्यायची। याची लेन्थ शेवटपर्यंत खेचून नेल्याच्यानंतर परत करायचं काय, आपल्याला आता लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला एक बॉर्डर PNG ॲड करायची। तर सिम्पल मी बॉर्डर PNG घेत आहे भावांनो। अशा प्रकारे आपल्याला बॉर्डर PNG सिलेक्ट करायची। बॉर्डर PNG सिलेक्ट केल्याच्यानंतर कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन हिला पण फुल टू स्क्रीन करायचं आहे आणि PNGवरती क्लिक करून हिला पण आपल्याला शेवटपर्यंत खेचून न्यायचं आहे। त्यानंतर करायचं काय भावांनो, आपल्याला आता लेअरवरती जाऊन याच्यावरती आपल्याला एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ ॲड करायचं होतं। तर मी ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ सिलेक्ट करीत आहे भावांनो। आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशीच ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवली जाते भावांनो। आणि तुम्हाला जे काही मटेरियल यूज झालेलं आहे ते सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथनं डाउनलोड करा। आणि तुम्हाला काही तिथनं डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सिम्पली टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं पण सगळं मटेरियल मी टाकत असतो। तर भावांनो व्हिडिओ सिलेक्ट झालेला आहे, कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन व्हिडिओला फुल टू स्क्रीन करायचं, बॅक यायचं आहे, खाली ब्लेंडिंगचा ऑप्शन शो करत आहे भावांनो, बघू शकता याच्यावरती क्लिक करून स्क्रीनवरती सोडायचं आहे। त्यानंतर करायचं काय, आता लेअरवरती जायचं आहे, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो आहे तो लोगो आता आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। तर मी इथं सिम्पली माझा इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करत आहे। लोगो सिलेक्ट केल्याच्यानंतर याला असं छोटं करायचं आहे आणि बघू शकता इथं वरती तुम्हाला इथं याला ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बघू शकता इथं ॲड करायचं आहे भावांनो, बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घ्या। ॲड केल्याच्यानंतर याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत खेचून न्यायची आहे। लेंथ खेचून नेल्याच्यानंतर आता करायचं काय, लेअरवर जायचं आहे, मीडियावर जायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक म्युझिकचा लोगोवाला व्हिडिओ ॲड करायचा आहे भावांनो। ठीक आहे, तर मी तो व्हिडिओ सिलेक्ट करत आहे, बघू शकता व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे। व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर दुसराच झाला आहे, बघू शकता व्हिडिओ सिलेक्ट झालेला आहे। सिलेक्ट झाल्याच्यानंतर करायचं काय, इथं खाली आपल्याला ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे। त्यानंतर याच्यावरतीच क्लिक करायचं आहे या व्हिडिओवरती आणि याला अशा प्रकारे झूम करायचं आहे आणि बघू शकता इथं आपल्याला याला असं ॲड करून घ्यायचं भावांनो, बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे।
ॲड केल्याच्यानंतर आता करायचं काय आपल्याला, आता आपल्याला या व्हिडिओमध्ये भावांनो एक सॉन्ग ॲड करायचं आहे. तर माझं सॉन्ग व्हिडिओमध्ये मी तिथनं सॉन्ग ॲड करतो आहे भावांनो. तर बघू शकता अशा प्रकारे सॉन्ग ॲड करायचं आहे. खाली एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता सॉन्ग ॲड झालेलं आहे भावांनो. सॉरी, त्यानंतर आता करायचं काय भावांनो, बघू शकता आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो थोडासा. तर बघू शकता भावांनो अशा प्रकारे आपला मस्त व्हिडिओ बनवून रेडी झालेला. आता करायचं काय, शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे भावांनो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पण पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भावांनो, कारण की आपल्या चॅनलवरती अशीच मराठीमध्ये एडिटिंग शिकवली जाते. तर चला भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.